नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज दिनांक 7 ऑक्टोबर 2025। आज आपल्या प्रोटेक्स मार्केटमध्ये जे मालाचे भाव गेले ते आपण थोडक्यात पाहणार आहे की काय मालाचे काय भाव गेले। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता हा जो ज्यूसचा माल आहे C2 हा 21 रुपये किलोने गेलेला आहे, 60 जाळे आहेत यामध्ये। त्यानंतर जो C1 आहे हा जो 32 जाळीचा माल आहे हा 32 रुपयाने गेलेला आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर ह्या मालाची जी पाचवी रास आहे खरडा आहे, जो छोटावाला खरडा आहे जो B2 आहे तो 58 रुपये किलोने गेलेला आहे। आणि त्यानंतर जो B1 आहे जो मोठावाला खरडा आहे तो 70 रुपये किलोने गेलेला आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्या मालाची जी 5 नंबरची रास आहे ती 5 नंबरची रास 47 रुपये किलोने गेलेली आहे। त्यानंतर ह्याची जी 4 नंबरची रास आहे ज्यामध्ये 26 जाळे आहेत तो 58 रुपये किलोने गेलेला आहे। त्यानंतर ह्याची जी 3 नंबरची रास आहे ती 3 नंबरची रास 82 रुपये किलोने गेलेली आहे। त्याची जी 2 नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता की 2 नंबरची रास 98 रुपये किलोने गेलेली आहे। आणि ह्याची जी 1 नंबरची रास आहे ती 1 नंबरची रास 140 रुपये किलोने गेलेली आहे, तुम्ही पाहू शकता। हा जो C2 आहे ज्यूस वाला हा 21 रुपयाने गेलेला आहे। त्यानंतर हा जो C1 आहे हा थोडा चांगला C1 आहे, हा 34 रुपये किलोने गेलेला आहे। त्यानंतर जो खरडा आहे तुम्ही पाहू शकता हा जो लहानवाला खरडा आहे हा 57 रुपये किलोने गेलेला आहे। त्यामध्ये सगळ्यात जास्त सनबर्न आहे, तुम्ही पाहू शकता हा 57 रुपये किलोने गेलेला आहे। त्यानंतर हा जो मोठावाला खरडा आहे त्याचा हा 70 रुपये किलोने गेलाय, तुम्ही पाहू शकता। ही जी 5 नंबरची रास आहे ती 45 रुपये किलोने गेलेली आहे। त्यानंतर ह्याची जी 4 नंबरची रास आहे ही 4 नंबरची रास 66 रुपयाने गेलेली आहे, माल एकदम कडक आहे। त्यानंतर ह्याची जी 3 नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता 3 नंबरची रास 78 रुपयाने गेलेली आहे, 78 रुपयाने गेलेली आहे। त्यानंतर ह्याची जी 2 नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता ही 2 नंबरची रास 94 रुपये किलोने गेलेली आहे। त्यानंतर ह्याची जी 1 नंबरची रास आहे ही 1 नंबरची रास 125 रुपये किलोने गेलेली आहे। हा जो खरडा आहे हा 62 रुपये किलोने गेलेला आहे। त्यानंतर ह्याचा जो मोठावाला खरडा आहे याची साईज चांगली आहे, तुम्ही पाहू शकता हा 80 रुपये किलोने गेलेला आहे। ह्यामध्ये 10 जाळे आहेत। त्यानंतर जो आपला 4 नंबर आहे 4 नंबरचा ग्रेड जो आहे तो 67 रुपये किलोने गेलेला आहे। त्यानंतर हा जो 3 नंबरची रास आहे 3 नंबरची रास 80 रुपये किलोने गेलेला आहे। त्यानंतरची 2 नंबरची जी रास आहे ती 2 नंबरची रास 100 रुपये किलोने गेलेली आहे। आणि जी ह्याची जी 1 नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता ही 1 नंबरची रास 122 रुपये किलोने गेलेली आहे। हा जो खरडा आहे हा 62 रुपये किलोने गेलेला आहे। त्यानंतर ह्याचा जो मोठावाला खरडा आहे याची साईज चांगली आहे, तुम्ही पाहू शकता हा 80 रुपये किलोने गेलेला आहे। ह्यामध्ये 10 जाळे आहेत। त्यानंतर जो आपला 4 नंबर आहे 4 नंबरचा ग्रेड जो आहे तो 67 रुपये किलोने गेलेला आहे। त्यानंतर हा जो 3 नंबरची रास आहे 3 नंबरची रास 80 रुपये किलोने गेलेला आहे। त्यानंतरची 2 नंबरची जी रास आहे ती 2 नंबरची रास 100 रुपये किलोने गेलेली आहे। आणि जी ह्याची जी 1 नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता ही 1 नंबरची रास 122 रुपये किलोने गेलेली आहे। चला त्यानंतर अजून एका लॉटचं पाहूया आपण। 5 नंबर आशेपासून पाहूया, तुम्ही पाहू शकता ही जी 5 नंबरची रास आहे ती 52 रुपये किलोने गेलेली आहे। त्यानंतर ह्याची जी 4 नंबरची रास आहे ही 4 नंबरची रास 65 रुपये किलोने गेलेली आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर ह्याची जी 3 नंबरची रास आहे ज्यामध्ये 17 कॅरेट आहेत ते 85 रुपये किलोने गेलेले आहे। त्यानंतर ह्याची जी 2 नंबरची रास आहे ती 2 नंबरची रास 100 रुपये किलोने गेलेली आहे, नाही तो 34 रुपये किलोने गेलेला आहे। त्यानंतर ही जी कलरची गोटी आहे तुम्ही पाहू शकता ही 54 रुपये किलोने गेलेली आहे। ही जी 5 नंबरची रास आहे ती 54 रुपये किलोने गेलेली आहे। त्यानंतर ह्याची जी 4 नंबरची रास आहे ती 64 रुपये किलोने गेलेली आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्याची जी 3 नंबरची रास आहे माल थोडा साईजला लहान आहे, तुम्ही पाहू शकता हा 80 रुपये किलोने गेलेला आहे। आणि त्यानंतरची जी रास आहे 2 नंबरची तुम्ही पाहू शकता हा 95 रुपये किलोने गेलेला आहे। जो C1 आहे तुम्ही पाहू शकता हा 45 रुपये किलोने गेलेला आहे। त्यानंतर जी याची जी 4 नंबरची रास आहे ती 4 नंबरची रास 35 रुपये किलोने गेलेला आहे, माल थोडा लूज पडलेला आहे हा। त्यानंतर याची जी 3 नंबरची रास आहे बॉइलिंग वाला माल आहे हा, याची जी 3 नंबरची रास आहे
ती 3 नंबरची रास 61 रुपये किलोने गेलेली आहे. त्यानंतर ह्याची जी 2 नंबरची रास आहे ती 2 नंबरची रास 75 रुपये किलोने गेलेली आहे. आणि ह्याची जी 1 नंबरची रास आहे ती 85 रुपये किलोने गेलेली आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा C2 19 रुपयाने गेलेला आहे. हा C1 जो आहे तो 48 रुपयाने गेलेला आहे. त्यानंतर ह्याची जी 4 नंबरची रास आहे ती 60 रुपयाने गेलेली आहे. माल एकदम कडक आहे. त्यानंतर हा जो 3 नंबरची रास आहे ती 81 रुपयाने गेलेली आहे. त्यानंतर ह्याची जी 2 नंबरची रास आहे ती 88 रुपये किलोने गेलेली आहे. आणि ह्याचा जो 1 नंबरचा ग्रेड आहे 1 नंबरची रास आहे ती 100 रुपये किलोने गेलेली आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो C2 आहे खरडावाला माल आहे पूर्ण हा C2 19 रुपये किलोने गेलेला आहे. त्यानंतर हा जो 4 नंबरची रास आहे 4 नंबरची रास 20 रुपये किलोने गेलेली आहे. त्यानंतर ह्याची जी 3 नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता ही 3 नंबरची रास 28 रुपये किलोने गेलेली आहे. त्यानंतर 2 नंबरची जी रास आहे ती 2 नंबरची रास आहे ती 35 रुपये किलोने गेलेली आहे. त्यानंतर ह्याची जी 1 नंबरची रास आहे ती 1 नंबरची रास 44 रुपये किलोने गेलेली आहे. पूर्ण खरडावाला लॉट आपण पाहूया. हा जो C2 आहे तो 13 रुपयाने गेलेला आहे. त्यानंतर ह्याची जी 4 नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण खरडावाला माल आहे 5 रुपयाने गेलेला आहे. त्यानंतर ह्याची जी 3 नंबरची रास आहे 3 नंबरची रास 14 रुपयाने गेलेली आहे. हा जी 5 नंबरची रास आहे ती 55 रुपये किलोने गेलेली आहे. त्यानंतर ह्याची जी 4 नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता 69 रुपये किलोने गेलेली आहे. त्यानंतर ह्याच लॉटची जी 3 नंबरची रास आहे ती 78 रुपये किलोने गेलेली आहे. त्यानंतर जी 2 नंबरची रास आहे ती 85 रुपये किलोने गेलेली आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही अजून एका लॉटचा आपण पाहूया. ही जी 4 नंबरची रास आहे ती 52 रुपये किलोने गेलेली आहे. त्यानंतर ही जी 3 नंबरची रास आहे ती 3 नंबरची रास 64 रुपये किलोने गेलेली आहे. त्यानंतर ह्याची जी 2 नंबरची रास आहे ती 85 रुपये किलोने गेलेली आहे तुम्ही पाहू शकता. आणि ह्याची जी 1 नंबरची रास आहे 1 नंबरची रास 100 रुपये किलोने गेलेली आहे. धन्यवाद.